अष्टविनायक दर्शन. कथा आणि स्थळ. पहिला गणपती मोरगावचा श्री मयुरेश्वर, दुसरा गणपती सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर, तिसरा गणपती पालीचा श्री बल्लाळेश्वर, चौथा गणपती महाडचा श्री वरदविनायक, पाचवा गणपती थेऊरचा श्री चिंतामणी, सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक, सातवा गणपती ओझरचा श्री विघ्नेश्वर, आठवा गणपती रांजणगावचा श्री महागणपती. पहिला गणपती मोरगावचा श्री मयुरेश्वर. मोरगाव हे पुण्याच्या आग्नेय दक्षिण पूर्व दिशेला स्थित आहे. ते पुण्याहून सासवड जेजुरी मार्गे केवळ 2 तासांच्या अंतरावर आहे. अष्टविनायक यात्रेचा प्रारंभ हा मोरगाव येथील श्री मयुरेश्वराच्या दर्शनाने केला जातो. श्री क्षेत्र मयुरेश्वराची कथा. आख्यायिकेनुसार मिथिला येथील गंडकी नगरीचा राजा चक्रपाणी राज्य करीत होता. तो आणि त्याची राणी उग्रा हे मूल नसल्यामुळे दुःखी होते. त्या दोघांनी सूर्याची उपासना केली आणि आशीर्वाद स्वरूप राणीला दिवस गेले. परंतु त्या गर्भाचे तेज आणि प्रभा राणी सहन करू शकली नाही. तिने त्या गर्भाला समुद्रात सोडून दिले. त्यातून एका तेजस्वी पुत्राचा जन्म झाला. ब्राह्मणाच्या रूपात समुद्राने त्या मुलाला राज्याच्या हवाली केले. समुद्रात जन्म पावल्याने राजाने आपल्या मुलाचे नाव सिंधू ठेवले. सूर्याची उपासना करणारा हा सिंधू जसजसा मोठा होत गेला तसतसा तो अधिकाधिक बलशाली होऊ लागला. सिंधूवर प्रसन्न होऊन सूर्याने त्याला वरदान म्हणून अमृत देऊ केले आणि आशीर्वाद दिला की जोपर्यंत हे अमृत त्याच्या नाभीमध्ये आहे तोपर्यंत त्याचा मृत्यू होणार नाही. अमरत्वाचा वर प्राप्त झाल्यावर सिंधूने इंद्र आदी देवांवर आक्रमण केले. त्याने सर्व देवांचा पराभव केला आणि त्यांना आपल्या तुरुंगात डांबले. मग उरलेल्या देवांनी गणपतीची प्रार्थना केली आणि त्याला असुर राजा सिंधूपासून त्यांना वाचवण्याची विनंती केली. त्यांच्या प्रार्थनांनी प्रसन्न होऊन गणपतीने त्रेतायुगात पार्वतीचा पुत्र म्हणून जन्म घेऊन सिंधू राक्षसाला ठार मारले. यासाठी गणपती मोरावर आरूढ होऊन पृथ्वीवर अवतीर्ण झाला आणि याच ठिकाणी सिंधूचे मुंडके पडले. दुसरा गणपती सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर. मोरगावहून 2 तासांच्या अंतरावर सिद्धटेक येथे श्री सिद्धेश्वर हे मंदिर असून तेथे पोचण्यासाठी चौफुला पाटस मार्गे प्रवास करावा लागतो. श्री क्षेत्र सिद्धेश्वराची कथा. आख्यायिकेनुसार जेव्हा ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायची होती तेव्हा त्याने ओमकाराचा अखंड जप केला. त्याच्या या तपस्येने गणपती प्रसन्न झाला आणि त्याने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्मिती करण्याचा त्याच्या इच्छेला पूर्णत्वास जाण्याचा वर दिला आणि गणपतीने ब्रह्मदेवाच्या 2 कन्यांचा पत्नी म्हणून स्वीकार केला. जेव्हा ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करीत होते तेव्हा भगवान विष्णू हे निद्राधीन झाले. विष्णूच्या कानातून मधु आणि कैतभ हे दैत्य निर्माण झाले. ते देवी देवतांना छळू लागले. ब्रह्मदेवाच्या लक्षात आले की केवळ विष्णूच या दैत्यांना मारू शकतो. विष्णूने प्रयत्न केले पण तो त्यांना मारू शकला नाही. विष्णूने प्रयत्नांची शिकस्त केली परंतु त्या दैत्यांना मारू शकला नाही. तेव्हा त्याने युद्ध थांबवले आणि गंधर्वाचे रूप धारण करून गायन सुरू केले. शंकराने त्याचे गायन ऐकले आणि त्याला बोलावले. तेव्हा विष्णूने शंकराला दैत्यांबरोबरच्या युद्धाविषयी सांगितले. मग शंकराने त्याला ओम गणेशाय नमः या मंत्राचा जप करावयास सांगितला. हा जप करण्यासाठी विष्णूने सिद्धटेक या ठिकाणाची निवड केली. या डोंगरावर विष्णूने 4 दरवाजे असलेले मंदिर उभे केले आणि त्यात गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. गणेशाची आराधना केल्यावर विष्णूला सिद्धी प्राप्त झाली आणि त्याने मधु आणि कैतभ या दैत्यांना संहार केला. कालांतराने विष्णूने उभारलेले मंदिर नष्ट पावले. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार एका गुराख्याने येथे गणपतीला पाहिले आणि तो गणपतीला पूजू लागला. नंतर इथे पूजा अर्चा करण्यासाठी त्याला एक पुरोहित मिळाला. अखेरीस पेशव्यांच्या राज्यात इथे पुन्हा मंदिर उभारले गेले असे मानले जाते की संत श्री मोरया गोसावी आणि खेडचे संत नारायण महाराज यांना या ठिकाणी मुक्ती मिळाली. तिसरा गणपती पालीचा श्री बल्लाळेश्वर. पाली येथील श्री बल्लाळेश्वर मंदिर हे कोकणातील रायगड जिल्ह्यात असून ते पुण्याहून चांदणी चौक पाषाण बालेवाडी महामार्गे 2 तासांच्या अंतरावर आहे. महामार्गावरील खोपोली टोल नाक्याहून U-टर्न घेऊन डावीकडे वळावे आणि लगेच उजवीकडे आणि पुलाच्या दक्षिणेला इमॅजिका मार्गे सुधागड जवळ पाली स्थित आहे. श्री क्षेत्र बल्लाळेश्वराची कथा. आख्यायिकेनुसार ही त्रेतायुगातील कथा आहे. पाली या गावी कल्याण नावाचा एक वाणी त्याची पत्नी इंदुमती बरोबर राहत होता. त्यांना बल्लाळ नावाचा एक मुलगा होता.
बल्लाळ हा मोठा गणेश भक्त होता. तो त्याच्या मित्रांसोबत गणपतीची पूजा करीत असे. एके दिवशी या मुलांना गावाच्या बाहेर एक भला मोठा धोंडा आढळून आला. बल्लाळाच्या आग्रहामुळे त्या धोंड्याला गणपती मानून त्याची पूजा करावी लागली. ती मुले गणेश भक्तीमध्ये इतकी गुंग होऊन जायची की त्यांना तहान भूक दिवस रात्र कशाचेही भान उरत नसे. सर्व मुलांचे पालक त्यांच्या परतण्याची वाट बघत होते. जेव्हा मुले परत आली नाहीत तेव्हा सर्व पालक बल्लाळचे वडील कल्याण याच्याकडे गेले आणि त्यांनी बल्लाळाची तक्रार केली. त्यामुळे कल्याण क्रोधित झाला आणि हातात काठी घेऊन मुलांना शोधायला निघाला. त्याला मुले गणेश पुराण ऐकत असलेली सापडली आणि त्याला त्याचा क्रोध अनावर झाला. संतापाच्या भरात त्याने काठी घेऊन मुलांनी बांधलेले ते छोटेसे देऊळ तोडून टाकले. त्यांनी बल्लाळाला रक्तबंबाळ होईपर्यंत बदडून काढले. त्याने बल्लाळाला एका झाडाला बांधून ठेवले आणि पूजेचे सर्व साहित्य त्याने फेकून दिले. ज्याला मुले गणपती म्हणत होती, ज्याची पूजा करीत होती, त्या भल्या मोठ्या धोंड्याला सुद्धा त्याने फेकून दिले. कल्याण म्हणाला, आता बघूया कोणता देव तुझे संरक्षण करतो ते, असे म्हणून तो घरी निघून गेला. जरी बल्लाळाला शारीरिक जखमा, तहान आणि भूक याचा त्रास होत होता तरी त्याने त्याची शुद्ध हरपेपर्यंत गणेश जप चालूच ठेवला. त्याची अशी भक्ती बघून गणपती द्रवला आणि तो ब्राह्मणाचा वेश घेऊन बल्लाळाकडे आला. त्याने बल्लाळाला स्पर्श केला. बल्लाळाची तहान आणि भूक नाहीशी झाली. त्याच्या जखमा भरून आल्या. बल्लाळाने ब्राह्मणाच्या वेशात आलेल्या गणपतीला ओळखले आणि त्याने देवाच्या पायावर लोटांगण घातले. तेव्हा गणपतीने त्याला एक वर मागण्यास सांगितले. बल्लाळाने गणपतीला तिथेच राहण्याची विनंती करत लोकांची दुःखे दूर करण्यास सांगितले. गणपती म्हणाला, माझा एक अंश इथेच राहील. माझ्या नावाआधी तुझे नाव घेतले जाईल. इथे मला लोक बल्लाळ विनायक या नावाने बोलावतील. गणपतीने बल्लाळाला आलिंगन दिले आणि तो जवळच्या धोंड्यात लुप्त झाला. त्या धोंड्याला पडलेल्या भेगा नाहीशा झाल्या आणि तो पुन्हा अखंड झाला. त्या दगडाच्या मूर्तीला आपण बल्लाळेश्वर या नावाने ओळखतो. कल्याण वाण्याने जो दगड फेकून दिला होता त्याला सुद्धा धुंडी विनायक असे संबोधले जाते. ही एक स्वयंभू मूर्ती असून त्याची पूजा बल्लाळेश्वराच्या पूजेआधी केल्या जाते. असेच आणखी अष्टविनायकांच्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.